चला वेलकम बॅक मित्रांनो. चला तुमचं सर्वांचं स्वागत आहे या क्लासमध्ये. या ठिकाणी मी जॉईन झालेलो आहे. तुम्ही पण मला बरेचसे जण या ठिकाणी जॉईन झालेले दिसत आहात. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ओके, चला स्टार्ट करूया हा क्लास. तुमचे काही डाऊट असतील तर विचारत चला मला मध्ये मध्ये. आपण प्रॅक्टिस घेणार आहोत आजच्या क्लासमध्ये. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो, तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं मी, पुढचा क्लास जो आहे तो आपला या ठिकाणी गणित या विषयाचा असेल, मॅथमॅटिक्सचा असेल. यामध्ये आपण संख्याज्ञानावर आधारित बऱ्याचशा प्रश्नांचा सराव करणार आहोत. ओके, संख्यांचा सराव करणार आहोत मित्रांनो. काल आपण बघितलं, तुम्हाला संख्या दिली होती या ठिकाणी अंकामध्ये, तर ती तुम्हाला अक्षरात लिहायची होती. आज तुम्हाला अक्षरात दिलेली असेल संख्या, तुम्हाला अंकात लिहायची. ओके, आपण 6 अंकी संख्या आहेत, ज्या 5 अंकी संख्या त्यांचा असा सराव केला होता. आता आपल्याला 6 अंकी 7 अंकी संख्यांचा अशाच प्रकारे सराव करायचा आहे. चला ठीक आहे, जॉईन झालेले आहात तुम्ही, मला दिसतंय बरेच जण जॉईन झाले आहेत. ओके, चला मग आता या ठिकाणी सुरू करूया. मोस्ट ऑफ द आपले मित्र या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. काही अडचण आहे का बघूया आपण इथे. ओके, चला कोण कोण जॉईन झाले बघूया. माझ्यासोबत आहे जागृती, ओमराजे, त्यानंतर संध्या, ईश्वरी, श्रेया, आराध्या, त्यानंतर श्रुती, तन्वी, प्रणव, ऋत्विक, शिवांश, त्यानंतर रोहित, हर्ष, हर्ष गाडेकर, त्यानंतर या ठिकाणी शिवांजली आणि वरद जाधव. ओके, चला मित्रांनो तुमचं स्वागत आहे. सुरू करूया आजचा क्लास. बघा, आतापर्यंत आपण काय केलं मित्रांनो, या ठिकाणी संख्यांचा या ठिकाणी सराव केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या, अंक, अंकामधला फरक, संख्यांमधला फरक हे आपण बघितलंय मित्रांनो. ओके, हे तुम्हाला माहिती आहे. चला आता इथे जे तुम्हाला दिसतंय ना, त्याच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, काय आहे या ठिकाणी एक संख्या दिलेली तुम्हाला. ही संख्या आहे मित्रांनो. या संख्येमध्ये किती अंक आहेत बरं? या संख्येमध्ये तुम्हाला दिसत आहे 2 आणि 2 4 आणि 3 7 अंक आहेत. ओके, म्हणजे ही संख्या आहे मित्रांनो 7 अंकी संख्या आहे. किती अंकी संख्या आहे? 7 अंकी संख्या आहे. म्हणजे ज्या संख्येमध्ये 7 अंक असतात, ज्या संख्येमध्ये 7 अंक असतात त्या संख्येला 7 अंकी संख्या म्हणायचे. एकदम इझी आहे. काही वेगळं आहे का याच्यामध्ये? अंक मोजायचे. या संख्येमध्ये किती अंक आहेत मी मोजतो या ठिकाणी. 1 2 3 ओके, 4 5 6 आणि 7. ओके, क्लिअर. 7 अंक आहेत ना, म्हणून ही आहे 7 अंकी संख्या. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. हे आम्हाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याच्यात वेगळं काही सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये. तरी पण आपण प्रॅक्टिस म्हणून एक घेतलं. आता बघा, या संख्येमध्ये संख्या 2 अंकी असेल, संख्या 3 अंकी असेल, संख्या 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी. जेवढे अंकाची संख्या असेल, पण त्या संख्येमध्ये 7ही अंक, जर प्रत्येक अंक 7ला 7 अंक या ठिकाणी 9च असतील, 9 हाच अंक असेल प्रत्येक स्थानावरती, प्रत्येक प्लेसवरती 9 हाच डिजिट असेल, तर ही असते मित्रांनो ग्रेटेस्ट नंबर, ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर, याच्यामध्ये 7 डिजिट आहेत म्हणून आहे ग्रेटेस्ट. ही आहे मित्रांनो ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर. ओके, आता जर याच ठिकाणी जर इथे सुरुवातीला 1 असेल आणि बाकी सगळे शून्य असतील, राहिलेले 6 शून्य असतील आणि सुरुवातीला 1 असेल, तर या ठिकाणी काय मित्रांनो, ओके, तर ही सर्वात लहान संख्या असेल. हे आपण बघितले. पुढे पुढे आणखी बघूया. सर्व संख्या 1 अंकी असतील, 2 अंकी असतील, 3 अंकी, सर्व संख्या त्याच्यामध्ये लहान, सर्वात मोठी. हे आपण एकदा कंपॅरिझन पूर्ण ह्या संख्या संपल्यानंतर आपण ते करणारच आहोत. ते तुम्हाला एक नोट्स घेण्यासाठी तुम्हाला मी ते स्क्रीनवरती प्रेझेंट करणारच आहे. चला आता आपण, हे लक्षात आलं सर्वांच्या? ही कशी मित्रांनो 7 अंकी संख्या आहे आणि सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. ओके, चला. कारण जी शेवटची 7 अंकी संख्या असते ना, ती सर्वात मोठी 7 अंकी संख्या असते. मित्रांनो बघा, या ठिकाणी या नंबरमध्ये ही जी नंबर आहे ना, की जी तुम्हाला इथे दिसते आता प्रेझेंटेशन वरती, तर ही जी नंबर आहे ही आहे मित्रांनो लास्ट 7 डिजिट नंबर. म्हणजे या नंबरमध्ये हाऊ मेनी डिजिट आर देअर? देअर आर 7 डिजिट्स. देअर आर 7 डिजिट्स. सो इट इज अ last sorry, it is a 7 digit number. It is a 7 digit number, but also it is a last 7 digit number. Because what is the reason behind that? Reason is that कारण याच्यामध्ये किती अंक आहेत? 7 अंक आहेत आणि 7 ही जे डिजिट आहेत, 7 डिजिट जे आहेत ना, ते 999 हेच आहेत. त्यामुळे ही आहे मित्रांनो लास्ट 7 डिजिट नंबर. याच्यामध्ये किती डिजिट आहेत मित्रांनो? 7 डिजिट आहेत.
आणि सर्व डिजिट हे 9 हेच आहेत. ऑल डिजिट्स आर 9. ओके. सो म्हणून लास्ट 7 डिजिट नंबर आहे. आणि जी लास्ट असते ती बेस्ट असते, ती सर्वात मोठी असते, ती ग्रेटेस्ट असते. सो म्हणून या ठिकाणी 7 डिजिट नंबर तर आहेच, बट ती ग्रेटेस्ट पण आहे. ओके. हे क्लिअर झाले सर्वांना? हे काल तुम्ही नोट डाऊन केलं होतं आणि काल इथे आपण स्टॉप झालो होतो. क्लास आपला या ठिकाणी आपण हे केला होता, बंद केला होता. तर हे आपण रिव्हिजन म्हणून घेतलं कालचं. ठीक आहे. आता आपण काय करूया माहितीये का? आता आपण याच 7 अंकी संख्या असतील वेगवेगळ्या, 6 अंकी किंवा 7 अंकी संख्या, ह्या तुम्हाला आता अक्षरात दिल्या जातील. त्यांचं तुम्हाला अंकात लेखन करायचं. कसं करायचं आपण बघूया. त्या ठिकाणी आहे मित्रांनो. तर पुढे तुम्हाला बघायचंय. टॉपिकचं नाव लिहून घ्या. पुढचा जो टॉपिक आहे त्याचं नाव लिहून घ्यायचं तुम्हाला आता. या ठिकाणी पुढचा टॉपिक असणार आहे आपला तो. ओके. पुढचा टॉपिक आहे बघा. मित्रांनो टॉपिक नोट डाऊन करत चला. हे खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे वही असायला पाहिजे, सेपरेट वही पाहिजे, गणिताची पाहिजे ती पण. बुद्धिमत्तेची वेगळी असेल, त्यानंतर भाषेची वेगळी असेल, गणिताची वेगळी असेल. ओके. नोट डाऊन करत चला. तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या तुम्ही स्वतःहून लिहून घ्या आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्याच आहेत. तर त्यातली ही एक गोष्ट आहे. तुम्हाला इथे लिहून घ्यायचंय की आपला जो टॉपिक सुरू केला नवीन आपण तो आहे मित्रांनो 7 अंकी संख्येचे अंकात लेखन. नोट डाऊन करा, फास्ट नोट डाऊन करा. सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करा. नाही झालं तरी परत तुम्ही परत त्याचं हे करू शकता. फेअर मध्ये किंवा तुम्ही नंतर त्याला पक्क करू शकता. ओके. चला फास्ट नोट डाऊन करून घ्या. आणि काही तुम्हाला जर डाऊट विचारायचे असतील तर डाऊट देखील मित्रांनो विचारू शकता मला. ओके. डाऊट देखील विचारू शकता. हम्म. मी चॅटबॉक्स चेक करतोय. इज देअर एनी प्रॉब्लेम और डाऊट? तुमचे काही डाऊट आहेत का? मी चेक करतो इथे. ओके. चला काही डाऊट दिसत नाहीत कोणाचेच. हा मला थोडे डाऊट जे आहेत ना मित्रांनो थोडं वेगळ्या स्क्रीनवरती आहेत. तुमचा जो तुम्ही जे मला मेसेज देता चॅट बॉक्समध्ये तर ते मेसेज मला थोडं बाजूच्या स्क्रीनवरती आहे तर ते बघावे लागतात. तुम्हाला असं वाटेल की सर बाजूला काय बघता इकडे आमच्याकडे पाय सोडून. ओके ठीक आहे. तर त्याचं कारण ते आहे की इकडे बाजूला स्क्रीन असते त्या स्क्रीनवरती मी चेक करत राहतो. ओके. चला ईश्वरी, जागृती आणि शिवांश. ओके. एवढे जण म्हणताय सर नो डाऊट कंटिन्यू करूया आपण. चला ठीक आहे. तुमचं नोट डाऊन करून झालंय मित्रांनो? नोट डाऊन करून झालंय का सांगा मला. चला नोट डाऊन करून झालं असेल तर चला हा पण टॉपिक तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. सर्वांनी लिहून घ्या. हा जो टॉपिक आहे हा पण टॉपिक सर्वांनी लिहून घ्या मित्रांनो. इंग्लिश मिडियमचे असाल, मराठी मिडियमचे असाल तुम्ही तरी दोघांनी लिहून घ्या. काही हरकत नाही. नवीन आपलं एक्स्ट्रा शिकण्याच्या गोष्टी जर संधी मिळाली असेल तर काही हरकत नाही. आपण मराठीमध्ये पण शिकूया, इंग्रजीमध्ये पण शिकूया. मराठी मिडियमच्या मुलांना इंग्रजी शिकायला मिळेल आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांना थोडं मराठीचा पण टच असायला पाहिजे मित्रांनो. आपण कारण महाराष्ट्रीयन आहोत. ओके. आपण महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे आपली ही मातृभाषा आहे, आपली मायभाषा आहे. त्यामुळे आपल्याला मराठी पण यायलाच पाहिजे. कारण बऱ्याचशा ठिकाणी असं होतं मित्रांनो, की जी मुलं इंग्लिश मिडियमला असतात ना, त्यांना मराठीमध्ये काहीच समजत नाही. बिलकुल काही समजत नाही. मग त्यांचा हा लॉस आहे मित्रांनो. खरोखर लॉस आहे. कारण आपली स्वतःची जी भाषा असते, आपल्या घरामधील आपले आई-वडील असतील किंवा आपले आजूबाजूचे असतील, जी भाषा नेहमी बोलतात ना, ती भाषा खूप महत्त्वाची असते. हां, आता इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तुम्हाला जगातलं जवळपास 90% नॉलेज हे इंग्रजीमध्येच आहे मित्रांनो. त्यामुळे इंग्रजी शिकणं महत्त्वाचं आहे. इंग्रजी वाईट नाहीये, इंग्रजी चुकीची नाहीये, पण ते ते पण महत्त्वाचं आहे आणि हे पण महत्त्वाचं. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्ही शिकत राहा. ठीक आहे. आपला टॉपिक आहे पुढचा रायटिंग 7 डिजिट नंबर्स. रायटिंग 7 डिजिट नंबर्स इन फिगर. आता तुम्हाला नंबर दिले जाणार आहे मित्रांनो इन डिजिट सॉरी या ठिकाणी हे दिले जाणार आहे. इन वर्ड दिली जाईल. तुम्हाला अक्षरामध्ये संख्या दिली जाईल. ओके. इन वर्ड्स तुम्हाला नंबर दिले जाईल. तुम्हाला त्याचं रायटिंग करायचं इन फिगर. म्हणजे डिजिटचा यूज करून तुम्हाला ती नंबर लिहायची. ओके. नोट डाऊन करायची ती. आता कशी करायची? अंकातली संख्या अक्षरातली संख्या अंकात कशी लिहायची? इन वर्ड्स नंबर डिजिटमध्ये कशी लिहायची? फिगरमध्ये कशी लिहायची? याचं आपण प्रॅक्टिस करूया. तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये कळवू शकता. मी तुमचे काही रिस्पॉन्स पण घेणार आहे. लाईव्ह क्लासमध्ये आता क्लास सुरू असताना. तर मला तुम्ही या ठिकाणी रिस्पॉन्स द्यायचा आहे तुमचा. ओके. चला. फर्स्ट नंबर घेऊया. ओके. चला. मित्रांनो काय झालं इथे छोटीशी नंबर दिली बघा. छोटीशी नंबर दिली. खूप छोटी नंबर आहे. 9,00,000 खूप छोटी संख्या आहे 9,00,000. 9 लाख ही नंबर आहे मित्रांनो. आता ही नंबर तुम्हाला अक्षरात दिलेली ही संख्या तुम्हाला कशी दिली मित्रांनो? ती अक्षरात दिलेली. ओके. आता ही जी अक्षरात दिलेली संख्या आहे, इथे मराठीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये पण आहे. ओके. म्हणजे ज्यांना जे पाहिजे ते आहे. इथे मराठीमध्ये दिली 9,00,000 म्हणजे या ठिकाणी 9 लाख. आता 9 लाख ही जी नंबर आहे तुम्हाला इन फिगर लिहायची म्हणजे इन डिजिट लिहायची. अक्षरात संख्या दिली तुम्हाला 9,00,000 तुम्हाला
अंकात लिहायची. ओके, सोपं आहे. अंकात लिहिणे सोपं आहे, अंकातली अक्षरात लिहिणे सोपं आहे, ते आपण बघितलेलंच आहे. आता आपण बघूया अक्षरातली संख्या अंकात कशी लिहायची. ओके, आता बघा तुम्हाला मी म्हटलंय कोणती संख्या आहे? 9 लक्ष. 9 हे कोणत्या गटात लिहिणार तुम्ही मित्रांनो? 9 हे कोणत्या गटात लिहिणार आहात तुम्ही? लक्ष या गटात लिहिणार आहात. ओके, ठीक आहे. आता बघा आपण काही गोष्टी आता परत रिपीट बघूया. थोडंसं रिपीट बघूया. काय कारण आहे त्याचं बघा. तुम्हाला पुढे अडचण येणार नाही यासाठी आपण ह्या गोष्टी रिपीट चेक करूया. ओके. आता बघा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक संख्येमध्ये अंक असतात. ओके. आणि प्रत्येक अंकाला एक जागा असते. प्रत्येक अंक कुठल्या ना कुठल्या एका जागेवर बसलेला असतो. त्याला एक ठिकाण असतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो? गणिताच्या शुद्ध भाषेमध्ये काय म्हणतो आपण त्याला? स्थान असं म्हणतो. मग प्रत्येक अंकाला एक स्थान असतं आणि त्या स्थानाला एक नाव असतं. ओके, जसं आपण तुम्ही कुठल्यातरी एका गावातले असाल, त्या गावाला नाव असतं की नाही मित्रांनो? तसंच इथे प्रत्येक अंक अशा वेगवेगळ्या जागेवर बसलेला असतो आणि त्या जागेला, त्या स्थानाला एक नाव असतं. त्या जागेला एक नाव असतं. मग ते नाव प्रत्येक अंकाचे जो अंक ज्या ठिकाणी बसलेला आहे, त्या अंकानु त्या जागेनुसार त्याचं स्थान वेगवेगळं असतं. आता इथून आपण काय करूया आपण? आता मी इकडे बोर्डकर माझा चेहरा तोंड करून उभा आहे मित्रांनो. म्हणजे माझ्यासमोर संख्या आहे असं सपोज करा तुम्ही. तर उजवीकडून आपण काय करायचं? प्रत्येक अंकाचं स्थान सांगण्यासाठी सुरुवात करायची. प्रत्येक अंकाचं या ठिकाणी प्लेस, प्रत्येक डिजिटचं प्लेस या ठिकाणी सांगण्यासाठी सुरुवात करायची राइट साइड कडून, म्हणजे आपल्या उजव्या हाताकडून. तर या ठिकाणी इथे पहिला जो अंक असणार आहे मित्रांनो, त्या अंकाचं स्थान असणार आहे या ठिकाणी एकक. त्या अंकाचं स्थान कोणतं असणार आहे मित्रांनो? एकक हे स्थान असणार आहे. दुसरा अंक असेल इथे बाजूला, त्याच्या बाजूला लगेच त्याचं स्थान असणार आहे दशक, पुन्हा शतक, पुन्हा हजार, पुन्हा 10,000, पुन्हा लक्ष आणि त्याच्यानंतर दशलक्ष, पुन्हा कोटी, दशकोटी. त्या ज्या पुढच्या संख्या आहेत 9 अंकी संख्या, त्या आपण घेणार आहोत. 8 अंकी आणि 9 अंकी त्या आपण पुढे बघूयाच. त्याची वेगळी प्रॅक्टिस करूया. ओके, आता हे झाले प्रत्येक अंकाचं स्थान, प्रत्येक डिजिटचं प्लेस राईट कडून लेफ्ट कडे आपण या ठिकाणी रीडिंग करत जायचं, त्याचं आपण सांगत जायचं. कसं सांगायचं बघा? राईट कडून जो फर्स्ट डिजिट असणार आहे मित्रांनो, तो कोणत्या प्लेसवरती असणार आहे? त्याचं प्लेसचं नाव काय असणार आहे? व्हॉट इज द प्लेस नेम ऑफ फर्स्ट डिजिट फ्रॉम राईट? अँड दॅट इज द वन्स. सेकंड डिजिट कुठल्या प्लेसला असणार आहे? तो टेन्सला. थर्ड डिजिट 100 प्लेसला. फोर्थ डिजिट 1000 प्लेसला. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा डिजिट हा 10,000 ला असेल. पुढचा डिजिट लॅक या प्लेसला असेल. त्या प्लेसचं नाव आहे लॅक. आणि त्याच्या पुढचा डिजिट असेल तो 10 लॅक असेल. ओके, अशा पद्धतीने प्रत्येक डिजिटचं एक प्लेस आहे. प्रत्येक डिजिटला एक प्लेस आहे. प्रत्येक डिजिटला एक गाव आहे मित्रांनो, असं म्हणूया की त्या जो डिजिट आहे तो कुठल्या तरी एका गावाला राहतो, कुठल्या तरी प्लेसला राहतो. म्हणून सो त्याला एक प्लेस नेम आहे. त्याला एक त्याच्या स्थानाचं एक नाव आहे. ओके, चला ठीक आहे. बघा मित्रांनो, इथे ना तुम्हाला काय दिसतंय? हे बघा, आता आपण काय करूया? प्रत्येक प्लेसचा आपण डिजिट बघितलं. आता आपल्याला काय करायचं? या प्लेसचे काय करायचे मित्रांनो? इथे ग्रुप बनवायचे आपल्याला. काय बनवायचे या ठिकाणी? त्याचे ग्रुप्स बनवायचे आता. प्रत्येक डिजिट जे आहेत ना, त्यांचे आपल्याला या ठिकाणी ग्रुप बनवायचे. तर इथे ना तुम्हाला मित्रांनो इथे दिसतंय, हा आहे मित्रांनो एकक, दशक, शतक यांचा आपल्याला एक ग्रुप बनवायचा आहे आणि तो ग्रुप आहे मित्रांनो 3 अंकाचा. ओके, इथला जो ग्रुप असणार आहे या ठिकाणचा तो आहे 3 अंकांचा ग्रुप. ओके, मग इथून पुढचे ग्रुप असणार आहे 2-2 अंकांचे. त्याच्यामध्ये असणार आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये कोण असणार आहे मित्रांनो? हा नंबर 1 चा ग्रुप आहे. नंबर 1 चा ग्रुप. ओके, हा नंबर 2 चा ग्रुप आहे, तो आहे 1000 म्हणजे 1000 चा ग्रुप आहे तो. त्याच्यामध्ये कोण आहे मित्रांनो? त्याच्यामध्ये आहे 1000 आणि 10,000 म्हणजे या ठिकाणी 1000 आहे आणि 10,000 आहे. हे आपण बघितलंय. परत आपण थोडंसं रिपीट करूया या गोष्टी. ओके, चला. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आवाज येतोय सर्वांना? क्लिअर आहे सर्व गोष्टी? आता आपण काय केलं इथे? पुढचा तिसरा ग्रुप आहे मित्रांनो. थर्ड ग्रुप जो आहे ना, तर थर्ड ग्रुपचं नाव काय आहे? तो आहे मित्रांनो लक्षचा ग्रुप, म्हणजे लॅकचा ग्रुप. ओके, तर लॅक म्हणजे लक्षच्या ग्रुपमध्ये कोण काय मित्रांनो? त्या ग्रुपमध्ये कोण आहे? तर त्या ग्रुपमध्ये आहे लक्ष आणि दशलक्ष हे 2 स्थानावर असणारे अंक असतील त्याच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी लॅक आणि 10 लॅक हे 2 असतील याच्यामध्ये. ओके, आता आपण काय करूया? आपल्या संख्येकडे येऊया. आपल्या संख्या बघायची. आपली संख्या कोणती आहे? आपली संख्या आहे मित्रांनो 9 लक्ष. आपली संख्या कोणती आहे? 9 लक्ष. आता ही जी 9 लक्ष जे आहेत ना, तर याच्यामधले जे 9 आहेत, 9 आपण कुठे लिहिणार आहोत? तर आपण 9 लिहिणार आहोत मित्रांनो लक्षच्या गटामध्ये. लक्षचा गट कुठे मित्रांनो? या ठिकाणी इथे आहे 3 नंबरचा गट आहे तो. लक्षचा गट किती नंबरचा मित्रांनो? 3 नंबरचा आहे. ओके, या ठिकाणी बघा इथे 3 नंबरचा गट आहे लक्षचा. मग या ठिकाणी आपण लक्षच्या गटामध्ये आपण किती लिहिणार आहोत? 9 लिहायचेत आपल्याला. किती लिहायचेत? 9. आता पुढे
इथे पण हजारच्या गटामध्ये संख्या आली का? नाही आलेली. आपण इथे मग किती लिहिणार आपण? हजारच्या गटामध्ये 0 लिहिणार. अ, शतक आलेला आहे का? नाही. दशक आलेला आहे का? नाही. एकक पण आलेला नाही. म्हणजे या ठिकाणी पुढे सर्व या ठिकाणी 0 असणार आहेत. अशा पद्धतीने आपण काय केलं या ठिकाणी? ही आपली संख्या लिहिलेली आहे आणि ही संख्या आहे मित्रांनो 9,00,000. म्हणजे इथे काय झालंय? फक्त एकच ग्रुप आलाय मित्रांनो. हे तुम्हाला जे इन वर्ड्स जी नंबर दिली ना, याच्यामध्ये फक्त एकच ग्रुप आलेला आहे. तो ग्रुप कोणता आहे मित्रांनो? तो ग्रुप आहे लॅकचा आणि लॅकमध्ये तुम्ही लिहिणार आहात 9. म्हणून आपण इथे लॅकमध्ये किती लिहिलंय? 9 लिहिलेलं आहे. बाकी प्लेसचे डिजिट नाहीयेत म्हणून इथे आपण बाकी प्लेसच्या जागेवरती 0 देणार आहोत. आपण 9,00,000 ही नंबर इन फिगर लिहिलेली आहे, इन डिजिट लिहिलेली आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अक्षरामध्ये जी संख्या दिली होती ती आपण लिहिलेली आहे या ठिकाणी अंकामध्ये. ओके, क्लिअर झालंय सर्वांना? एकदा सांगा मला क्लिअर झालंय का? तर क्लिअर झालं असेल तर या ठिकाणी आपण पुढे जाणार आहोत. ओके. चला आता नेक्स्ट नंबर घेऊ आपण. तुम्ही त्याचा आन्सर मला चॅट बॉक्समध्ये द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथे नंबर लिहिलेली आहे. लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या? बघा इथे 9 जे आहेत ना मित्रांनो, 9 या ठिकाणी आपण लक्षच्या गटामध्ये लिहिलेत आणि बाकी इतर गटामधले अंक नाहीयेत. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही आहे मित्रांनो 9,00,000 ही संख्या. 9,00,000. ओके. इज दॅट क्लिअर? सर्वांना क्लिअर झालंय? सो चला आता नेक्स्ट नंबरकडे जाऊया आपण. नेक्स्ट नंबर बघूया. बाळांनो चला आता पुढची संख्या तुम्हाला घ्यायची. त्या ठिकाणी अ, अक्षरात संख्या दिली तुम्हाला, मी अंकात लिहायची तुम्हाला. इथे इन वर्ड नंबर दिली तुम्हाला, इन फिगर नंबर तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. ओके चला मी तुमच्यासाठी थोडंसं या ठिकाणी प्लेसेस देतो. त्यानंतर कॉमास देऊन ठेवतो या ठिकाणी. तुम्हाला ती नंबर मला चॅट बॉक्समध्ये सांगायची. ओके बघूया तुम्हाला जमते का? तर नाही जमलं तर मी तुमचा मित्र तुमच्यासोबत आहेच. आय एम युअर फ्रेंड. ओके चला ही नंबर मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही द्यायची प्रत्येकाने. बघूया उत्तर कोणाचं येते तर. चला बाळांनो, आता ही संख्या आहे बघा 5,02,003. 5,02,003 ही संख्या तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये लिहून दाखवायची आहे. चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या मला. 5,02,003 ओनली ही नंबर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये लिहून दाखवायची. यस. रोहित बाळा परत एकदा चेक करायचं आन्सर. रोहित, जागृती बाळा परत एकदा आन्सर चेक करायचंय. हा येस ओमराजे करेक्ट आन्सर. बट नाही ओमराजे तुझी पण नंबर चुकली बाळा, तुझी पण नंबर चुकली ओमराजे. हा यस ऋत्विक. ऋत्विक यस करेक्ट आन्सर बेटा. श्रेया, श्रेया परत एकदा ट्राय करायचंय. श्रेया, श्रेया मोरे ट्राय वन्स अगेन बेटा. शिवांजली शिंदे करेक्ट. प्रणव, प्रणव बरं परत यस परत एकदा ट्राय करावं लागेल प्रणव तुला. रोहित यस रोहित मुसळे करेक्ट आन्सर बाळा. करेक्ट गुड जॉब. शिवांश राजपूत गुड जॉब. देन परत जाधव परत ट्राय कर बाळा, परत ट्राय कर परत. गुड बरं तुझं थोडंसं चुकतंय कुठेतरी चेक कर. नंबर एकदा बघ तू कोणती संख्या आहे तर तिथे. ईश्वरी शिंदे बेटा परत ट्राय करायचंय ईश्वरी. हा येस ओमराजे नाव युअर आन्सर इज करेक्ट. ईश्वरी शिंदे, ईश्वरी शिंदे बाळा परत परत ट्राय कर. थोडंसं चुकतंय कुठेतरी बघ. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, काही काळजी करू नका. पण तुम्ही ट्राय करा, तुम्हाला पण ट्राय करावं लागेल. संध्या उत्तर चुकलंय. जागृती बाळा उत्तर चुकलंय. ट्राय वन्स अगेन. हा यस वरद जाधव करेक्ट उत्तर आहे बाळा. आता आता उत्तर करेक्ट आहे. मित्रांनो काय करा माहितीये का, मी तुम्हाला एक आयडिया सांगितलेली. तुम्ही काय कॉमा द्यायचे, कॉमाज कॉमाज द्यायचे. एक काम करा तुम्ही अगोदर आहे ना डायरेक्ट चॅट बॉक्समध्ये नंबर लिहू नका. चॅट बॉक्समध्ये डायरेक्ट नंबर लिहू नका. तुम्ही नंबर तुमच्या अगोदर वहीमध्ये लिहून बघा आणि मग नंतर चॅट बॉक्समध्ये डायरेक्ट आन्सर फायनल करा तुमचं. संध्या उत्तर चुकले बाळा, उत्तर चुकले संध्या. प्रणव बैनाडे उत्तर करेक्ट आहे. हा प्रणव तू कॉमाच दिलेत बघा. कॉमा द्या प्रत्येकाने. तुम्हाला अंकाचे गट बनवायचे. सुरुवातीला उजवीकडून 3 अंकाचा गट असेल, पुन्हा 2-2 अंकाचे गट असतील. हा येस जागृती बेटा आता उत्तर बरोबर आहे. करेक्ट आन्सर. गुड जॉब बाळा, गुड जॉब. येस ट्राय करा मित्रांनो, ट्राय करा. बघा बघा तुम्ही प्रत्येकाने ट्राय केल्याशिवाय जमणार नाही.
मला उत्तर कोणाचं नाही आलं, मी चेक करतो एकदा. हर्ष गाडेकर उत्तर आलेलं नाही बाळा, उत्तर दिलं नाही तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये. त्यानंतर अजून उत्तर कोणी दिलं नाही. ओके. श्रेयाने दिले का? हा, श्रेयाने दिले उत्तर. आराध्या बोडखे, आराध्याने उत्तर दिलं नाही आतापर्यंत, उत्तर दिलं नाही आराध्या. त्यानंतर श्रुतीने पण दिलं नाही, श्रुती येवले, उत्तर द्यायचं बघा चॅट बॉक्स मध्ये. शिवानीने सुद्धा दिलं नाही, शिवानी. आणि तन्वी, शिवानी तन्वी दोघींनी उत्तर दिलं नाही. ओके चला, यमक शब्द आहेत शिवानी आणि तन्वी, रायमिंग वर्ड्स आहेत. हा, हर्ष गाडेकर, यस बाळा, उत्तर चुकलंय. आराध्या बोडखे, करेक्ट आन्सर, गुड जॉब आराध्या. मी तुम्हाला परफेक्ट करून सोडणार आहे मित्रांनो, काही काळजी करू नका. तुमचं बेसिक किती कच्चं असेल ना तरी काय हरकत नाही, तुम्हाला तुमचं मी सगळं परफेक्ट करणार आहे. हा, ईश्वरी बाळा, थोडं चुकते बेटा, कुठे चुकते बघ, व्यवस्थित थोडस हे करायचंय. मला ईश्वरी ट्राय करायचंय बाळा, ट्राय करायचंय, परत परत ट्राय करा एकदा. ओके. श्रेया बेटा, परत उत्तर चुकले अजून. तुमचे उत्तर मी घेतल्याशिवाय जाणार नाही पुढे. तुमचे उत्तर, प्रत्येकाचं उत्तर मला यायला पाहिजे. करेक्ट आन्सर आलं तरच पुढे जाणार आहे मी. नाहीतर जिथे आहे तिथे थांबूया आपण. पुढचं घेण्याची काही गरज नाही. तुमचं अगोदरचं पक्क असायला पाहिजे, तरच पुढे जाऊ आपण. ओके, आपण समजून घेऊ मित्रांनो, समजून घेऊ. बऱ्याच जणांना थोडं लक्षात येत नाही, काही हरकत नाही, आपण ट्राय करूया. ओके, चला समजून घेऊ आपण. ओके बेटा, वरद. यार मला पण झोप येते, मी झोपू का? काहीच वेळ झाला नाही मित्रांनो, 8:30 वाजले फक्त. 8 वाजून 32 मिनिट झालेत फक्त. एवढ्यात तुम्हाला कसं बरं, कसं व्हायचं आपलं मिशन, कसं कम्प्लीट होईल? नवोदय विद्यालयाचं, सैनिक स्कूलचं, स्कॉलरशिपचं आपलं मिशन कसं कम्प्लीट होईल बाळांनो? होईल का कम्प्लीट? नाही होणार. मला पाणी मार तोंडावर, पाणी मारायचं थोडंसं, किंवा पाणी प्यायचंय थोडं थोडं. ओके चला, काय झालंय, थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे आपल्या मध्ये स्टॉप झालं होतं. बघा आता काय करायचं माहितीये की तुम्हाला, आपल्या संख्या कोणती लिहायची मित्रांनो? इथे 5,02,003. ओके, आता काय करायचं बघा, लक्ष द्या. आता आपण काय करू माहितीये का, तुम्हाला ग्रुप कळालेत. ओके, तुम्हाला ग्रुप कळालेत. आता ग्रुप कोणकोणते आहेत मित्रांनो या ठिकाणी? बघा इथे ग्रुप तुम्हाला माहिती आहेत. उजवीकडून पहिला ग्रुप कोणता असतो? तो असतो मित्रांनो एसटीओचा, 100, 10 आणि 1चा ग्रुप असतो. म्हणजे या ठिकाणी पहिला ग्रुप आहे तो 3 अंकाचा असतो. कोणता असतो तो? शतक, दशक, एकक, हा तिघांचा ग्रुप असतो पहिला. ओके, हे तुम्हाला क्लिअर झालंय? आता काय करायचं माहितीये का, खूप सोपं आहे बघा, खूप सोपं आहे. किती मोठी संख्या असो, कशी असो, कितीही कन्फ्युज करणारी संख्या असो, एकदम क्लिअर आहे. बघा काय करायचं, फक्त गट बघायचे. हा, गट बघायचे. गट काय? पहिला गट कोणता आहे? उजवीकडून पहिला, उजवीकडून पहिला, डावीकडून म्हणत नाही मी. डावीकडून कोणता गट येईल तो सांगता येत नाही, पण उजवीकडून बघा कोणता गट आहे मित्रांनो इथे.
शतक, दशक, एककचा गट आहे म्हणजे एसटीओचा 100, टेन्स आणि वन्सचा ग्रुप आहे. याच्यामध्ये 3 अंक असतील, 3 डिजिट असले याच्यामध्ये. ओके. दुसरा ग्रुप कोणता आहे? राईट साइड कडून दुसरा ग्रुप आहे हजारचा, म्हणजे या ठिकाणी 1000चा ग्रुप आहे. 1000च्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे मित्रांनो? 1000च्या ग्रुपमध्ये दोघ जण आहेत. कोण कोण आहेत ते? 10,000 आणि 1000. ओके. 10,000 आणि 1000 म्हणजे 10,000 आणि 1000 हे दोघ जण आहेत. कुठे आहेत मित्रांनो? ते हजारच्या गटामध्ये आहेत, 1000च्या ग्रुपमध्ये आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप कोणता आहे? तो आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षचा ग्रुप आहे, म्हणजे लॅखचा ग्रुप आहे. लक्षच्या गटामध्ये कोण कोण आहे मित्रांनो या ठिकाणी? लक्षच्या गटामध्ये आहे दशलक्ष आणि लक्ष, म्हणजे या ठिकाणी 10 लाख आणि लॅख हे दोघ जणांचा हा ग्रुप आहे. म्हणजे इथून पुढे प्रत्येक ग्रुपमध्ये दोघच असणार आहेत. फक्त पहिलाच जो ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये 3 जण असतील. आता बघा, आता आपल्या नंबरकडे यायचं, जी तुम्हाला अक्षरात संख्या दिली ना तिच्याकडे या, तिच्याकडे या. आता बघू कोणकोणते ग्रुप आले त्याच्यामध्ये सांगा बरं. या ग्रुप पैकी लक्ष असेल, हजार असेल आणि हा शतक, दशक, एककचा ग्रुप असेल. याच्यापैकी कोण कोण आला याच्यामध्ये? लक्षचा ग्रुप आलेला आहे, हजारचा ग्रुप आलेला आहे आणि हे पुढे शेवटी जे असेल ना मित्रांनो, शेवटी जे आलेलं तर ते असणार आहे शतक, दशक, एककच्या ग्रुपमधलं, म्हणजे एसटीओच्या ग्रुपमधलं. आता लक्ष द्या इकडे. लक्षच्या गटामध्ये कोण कोण येणार आहे मित्रांनो? 5 येणार आहे. लक्षच्या गटामध्ये किती कोण येणार आहे? 5. मग इथे 5 लिहून टाका ना. लक्षच्या गटामध्ये कोण लिहायचे तुम्हाला? 5 लिहायचे. 15, 20, 25 आलेत का? इथे जर 25 लक्ष आले असते तर तुम्हाला मग लक्षच्या गटामध्ये किती लिहावं लागले असते? 25 लिहावं लागले असते. पण इथे आहेत का? नाही आहेत. इथे 25 आहेत का? नाही. इथे 5 लक्ष लिहायचे तुम्हाला, म्हणून लक्षच्या गटामध्ये लिहिणार तुम्ही 5. लक्षच्या गटामध्ये इथे किती लिहिणार? 5 लिहिणार. पुढचा गट आहे हजारचा गट आलेला आहे. हजारच्या गटामध्ये किती लिहिणार मित्रांनो? 2 लिहिणार. जर तुम्ही इथे हजारच्या गटामध्ये या ठिकाणी इथे जर तुम्ही नुसते 2 लिहिले तर चालेल का? नाही. इथे किती असतात मित्रांनो? इथे किती असतात हे बघा. समजा हा जो हजारचा गट आहे ना, हजारचा गट, हजारच्या गटामध्ये तुम्ही असं लिहिलं तर, नुसतं असं 2 लिहिले तर या ठिकाणी चालेल का? नाही चालणार, कारण तुम्हाला माहिती आहे हजारच्या गटामध्ये किती अंक पाहिजेत? 2 अंक पाहिजेत. त्यानंतर शतक, दशक, एककच्या ग्रुपमध्ये किती अंक पाहिजेत? इथे 3 अंक पाहिजेत. मग इथे एकच अंक येतो हजारच्या गटामध्ये. मग आणखी एक अंक कुठे द्यायचा? 2च्या इकडे एक शून्य द्यायचा का इकडे द्यायचा? इथे जर दिला 2च्या इथे शून्य दिला हजारच्या गटामध्येच, तर काय होईल मित्रांनो? हे 20 होतील, 20,000 होतील. वरती 20,000 दिलेत का तुम्हाला? नाही, तुम्हाला 2,000 दिलेत. मग काय करू तुम्हाला? हा जो 2 आहे 2च्या इकडे तुम्हाला 0 तुम्हाला द्यावा लागेल. ओके. जर तुम्ही इथे 0 दिला ना मित्रांनो या ठिकाणी इथे असं 0 दिला, तर या ठिकाणी कोणती संख्या तयार होणार? इथे 2,000. इथे तुम्हाला किती लिहायचे मित्रांनो? इथे लिहायचे तुम्हाला 5 लक्ष, म्हणजे 5 लिहायचे तिथे. किती लिहायचे तुम्हाला इथे? 5 लिहायचे. ओके. लिहून घेऊ आपण मग. चला, लक्षच्या गटामध्ये 5 लिहूया आपण. 5 लिहिले. तर आता 5 कशी लिहिली बघा मी आता? 5 कशी लिहिले? नुसते 5च्या नंतर शून्य दिले का मी? नाही. 5च्या अगोदर शून्य दिलेत मी तर. 5च्या अगोदर 0 दिलेत मित्रांनो. आणि 5च्या नंतर जर 0 दिले असते मी तर काय झालं असतं? त्या ठिकाणी 50 झाले असते. म्हणजे 50 लाख झाले असते. 50 लाख झाले असते. अगोदर द्यायचं आपल्याला. ओके. ठीक आहे. आता इथे आपण 2,000 आहेत पुढे. आपण 5 लाख लिहिले मित्रांनो. 5 लाख लॅखच्या ग्रुपमध्ये लिहिले. आता आपल्याला 2,000 लिहायचे, म्हणजे 2,000 लिहायचे आपल्याला. ओके. 2,000 कसे लिहायचे आता या ठिकाणी? 2,000 इथे 2 लिहायचे नुसते. नुसते 2 लिहायचे का इथे? नाही. इथे आपण 5 कसे लिहिले मित्रांनो? 05 लिहिले. तसे इथे 2,000 लिहिताना इथे नुसते 2 लिहायचे का? याच्या गटामध्ये, हजारच्या गटामध्ये इथे नाही. इथे आपल्याला काय लागेल? 02 लिहावं लागेल, म्हणजे 0 आणि 2 लिहावं लागतील. ते 0 आणि 2 आपण लिहून घेऊया मग चला. चला इथे 0 आणि 2 असे लिहावं लागतील. ओके. लक्षात आलं तुमच्या? बऱ्याच जणांनी काय केलं? इथे 5 लिहिलेत. लक्षच्या गटामध्ये 5 लिहिलेत. हजारच्या गटामध्ये फक्त 2च लिहिलेत. असं चालेल का? नाही. आणि शतक, दशक, एककच्या ग्रुपमध्ये फक्त 3 लिहिलेत. चालेल का असं? नाही चालणार. इथे बघा 5, इथे 0 आणि 2 म्हणजे 2,000 आणि पुढे 3 लिहायचे. मग इथे या गटामध्ये किती अंक असतात? हा शेवटचा गट आहे, तो पहिला गट आहे इकडून तो. याच्यामध्ये 3 अंक असतात. आता याच्यात आपल्याला 3 लिहायचे, पण नुसते 3 लिहिता येतील का? नाही. हा एकच अंक होतो इथं. मग या ठिकाणी आपल्याला 3 अंक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतील? तर या ठिकाणी आपल्याला 3च्या अगोदर आणखी 2 शून्य द्यावे लागतील, म्हणजे इथे 3 अंक होतील टोटल. कळालं तुम्हाला सर्वांना? लक्षात आलंय? ही संख्या आहे आपली 5,02,003, म्हणजे या ठिकाणी 5,02,003. क्लिअर झालंय सर्वांना? क्लिअर झालंय का मला सांगा? ओके. चला, काही डाऊट आहे का बघूया आपण. हर्ष गाडेकर बेटा, आता उत्तर बरोबर आहे. हर्ष, ईश्वरी, त्यानंतर
हा, दोघांचं तिघांचं उत्तर बरोबर आहे आता. हा ईश्वरी बेटा, आता नंबर बरोबर तुझी, काही प्रॉब्लेम हो नको, नाही नाही, एक एक झिरो जास्त झाला ईश्वरी, एक झिरो जास्त झाले तुझ्या नंबर मध्ये. चला पुढची नंबर घेऊ आता मित्रांनो, पुढची नंबर घेऊ. अजून तुम्हाला समजलं नसेल, आणखी प्रॅक्टिससाठी आणखी पुढचा नंबर घेऊ आपण. चला, इथे नंबर आहे मित्रांनो तुमच्याकडे आता 32,06,98. म्हणजे या ठिकाणी 32,06,98. ओके, चला आता ही नंबर कशी लिहायची बघा. चॅट बॉक्स मध्ये लिहून दाखवा मला. तुमच्यासाठी मी ते कॉमाज या ठिकाणी देऊन ठेवतो, मी या ठिकाणी कॉमाज दिलेले आहेत तुम्हाला. चला, इथे असणार आहे मित्रांनो पहिला ग्रुप 3 अंकाचा. याच्यामध्ये 2च अंक असतील, याच्यामध्ये 2च अंक असतील, इथून पुढे सर्व ग्रुपमध्ये 2-2 अंक असतील. चल मला सांगा, त्या ठिकाणी मला सांगायचं तुम्ही. हा, ही संख्या तुम्हाला अंकात लिहायची, चार्ट बॉक्स मध्ये मला सांगायची लिहून तुम्ही. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येतं तर. हा, रोहित करेक्ट आन्सर. रोहित नाही बाळा, थोडं उत्तर चुकलंय. कुठे चुकले बघ बरं रोहित. रोहित बाळा उत्तर चुकले. हा, प्रणव उत्तर बरोबर आहे. प्रणव, प्रणवच्या नंतर या ठिकाणी ईश्वरी चुकले उत्तर बाळा, ईश्वरी चुकले. संध्या उत्तर, संध्या तुझं पण उत्तर चुकलंय. रोहित करेक्ट आन्सर. ईश्वरी परत ट्राय करायचं ईश्वरी. हा यस, शिवांश राजपूत करेक्ट आन्सर बेटा, करेक्ट आन्सर. वरद जाधव उत्तर चुकले, वरद. शिवांजली शिंदे करेक्ट आन्सर. प्रणवबाई नाडे करेक्ट आन्सर. हा, ईश्वरी, ईश्वरी कुठे चुकते बघ बरं बाळा तुझं. ऋत्विक उत्तर चुकले बाळा, ऋत्विक उत्तर चुकले. जागृती करेक्ट आन्सर. ओमराजे करेक्ट आन्सर. श्रेया मोरे बेटा करेक्ट आन्सर आहे तुझं. ओके, चला बघा, समजून घेऊ आपण. समजून घेऊ ही संख्या कशी लिहायची, समजून घेऊ आपण. संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 32,06,98. अगोदर मराठीमध्ये समजून घेऊ आपण. 32,06,98 ही संख्या आहे मित्रांनो. आता एक काम करायचं, याच्यामध्ये कोणकोणते ग्रुप आलेत ते आपण बघूया. म्हणजे आपण इथे, तुम्हाला माहिती, तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला, पहिला ग्रुप हा 3 अंकाचा, नंतर 2 अंकाचा, सर्व ग्रुप 2-2 अंकाचे. पहिला ग्रुप 3 अंकाचा. तर पहिल्या ग्रुपचं नाव काय मित्रांनो, एसटीओ म्हणजे 100 टेन्स वन्स, आणि म्हणजेच शतक दशक एकक. दुसरा ग्रुप कशाचा मित्रांनो, तो आहे हजारचा, म्हणजे 1000चा ग्रुप आहे. त्यानंतर लक्षचा ग्रुप आहे, म्हणजे लॅकचा ग्रुप आहे. ओके, हे ग्रुप झाले, 3 ग्रुप आहेत मित्रांनो. सध्या आपण 7 अंकी संख्या बघतोय, फक्त 3च ग्रुप आहे त्याच्यामध्ये. आता आपण आपली जी संख्या लिहायची ना, त्या संख्येमध्ये कोणकोणते ग्रुप आलेत ते आपण बघूया. चला, कोणकोणते ग्रुप आलेत, आपण जी संख्या बघितली ना त्याच्यामध्ये ग्रुप कोणकोणते आले मित्रांनो. इथे बघा कोणते ग्रुप आले त्या ठिकाणी. ग्रुप आलेले आहेत मित्रांनो, पहिला ग्रुप आलेला आहे या ठिकाणी लक्षचा. ओके, आणि हे शेवटी 98 जे आहेत ना मित्रांनो, 98 आहेत शतक दशक एककच्या ग्रुप मधले. आता हे लक्षचा ग्रुप आहे, लक्षचा ग्रुप कुठे, या ठिकाणी इथे आहे. पुढे 6 एसटीओच्या ग्रुपमध्ये असतील. हा, एसटीओचा ग्रुप आहे ना, 100 टेन्स वन्सचा, या ग्रुपमध्ये आहेत ते 698. हजारचा ग्रुप आलेला आहे का इथे मला सांगा तुम्ही, आलेला आहे का हजारचा ग्रुप. या संख्येमध्ये हजारच्या ग्रुपमधली संख्या आलेली आहे का, हजारच्या गटामधली संख्या आलेली आहे का, नाही आलेली. मग त्याला रिकामं सोडून द्यायचं का इथे, नाही. तिथे किती अंक लिहावे लागतील तुम्हाला, 2 अंक लिहावे लागतील. कारण हा गट किती अंकाचा आहे, हजारचा गट किती अंकाचा असतो, 2 अंकाचा असतो हा ग्रुप. हा ग्रुप किती अंकाचा असतो, 2 अंकाचा असतो. मग इथे 2 अंक तुम्हाला घ्यावे लागतील. मग 2 अंक तुमच्या मनावर घ्यायचे का, नाही, ते 0-0 घ्यावे लागतील तुम्हाला. तुम्हाला वाटलं मी सर आता मला 2-2 घ्यावं वाटतं, लकी अंक आहे, माझा फेवरेट अंक आहे 2, मग 2-2 घेतो मी, असं नाही चालणार बाळा. तुम्हाला इथे काय करावं लागेल, इथे 0 घ्यावं लागतील, दोन्ही 0 घ्यावे लागतील. ओके, चला आता गट कोणता आला, गटामध्ये किती लिहिणार तुम्ही या ठिकाणी. पहिला ग्रुप कोणता आला मित्रांनो, 32 लाख म्हटलं, 32 लाख म्हटलं की लॅकचा ग्रुप आलाय. पहिला ग्रुप कोणता आलाय, लॅक.
ते लिहिलेत. ओके. आता पुढे 1000चा गट आलेला आहे का कुठे? 1000चा ग्रुप आलाय का या नंबरमध्ये? या इनवर्ड्स तुम्हाला जी नंबर दिली, अक्षरात तुम्हाला जी संख्या दिली, त्याच्यामध्ये 1000 आलेत का? नाही. मग 1000च्या गटामधली संख्या आलीच नाही. मग ती लिहायची नाही का? तर लिहायची. तिथे 2 आपण 0 देणार आहोत. तिथे काय करू आपण 2 0 देऊया. तिथे 2 0 दिले. काहीच द्यायचं नाही. रिकामं सोडायचं नाही. तुम्हाला 1 0 सुद्धा देता येणार नाही. 2च द्यावे लागतील. 2 0 द्यावेच लागतील तुम्हाला इथे. या ग्रुपमध्ये जो 1000चा ग्रुप आहे, जो 1000चा ग्रुप आहे ना हा, 2 डिजिट पाहिजे त्याच्यामध्ये. 2 अंक पाहिजेतच याच्यामध्ये. या गटामध्ये 2 अंक पाहिजेतच. जर एकही तुम्हाला संख्या दिली नसेल 1000च्या गटामधली इथे, तर तुम्हाला इथे 2 0 द्यावेच लागतील. 1 0 देऊन चालणार नाही. 2 0 द्यावे लागतील. ओके. आता हा ग्रुप कंप्लीट झाला. पुढे किती मित्रांनो? पुढे आहेत 698. म्हणजेच या ठिकाणी 699 699. आता हे आपल्याला लिहायचे या ग्रुपमध्ये, एसटीओच्या ग्रुपमध्ये, म्हणजे शतक, दशक, एककच्या ग्रुपमध्ये लिहायचे. लिहून घेऊ आपण 698. तुम्हाला प्रत्येकाला लिहिता येतात. आणि एवढं लिहिता येत नसेल तर मग मात्र आपल्याला काय करावं लागेल? थोडासा अभ्यास जास्त करावा लागेल. तुम्हाला संख्या वगैरे वाचन मागचं जे आहे तुम्हाला ते शिकावं लागेल. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण संख्या लिहिली. 32 लक्ष आपण 32 जे आहे ते आपण लक्षच्या गटामध्ये लिहिले म्हणून 32 लक्ष. पुढे 1000च्या गटामधली संख्या नाहीये म्हणून आपण 1000च्या ग्रुपमध्ये ते नंबर आले का? ओके, नाही आलेली. 1000 तुम्हाला इथे कुठे दिसतोय का या नंबरमध्ये? ही जी नंबर तुम्हाला दिली इन वर्ड्स, याच्यामध्ये तुम्हाला कुठे 1000 दिसतोय का? नाही दिसत. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार इथे? 2 0 लिहिणार. 1 0 लिहिता येणार नाही. ओके. पुढे किती मित्रांनो? 698. 698. मग इथे 698 म्हणजे 698 आपण शेवटच्या ग्रुपमध्ये लिहिणार आहोत. ओके. इतकं सोपं आहे. काहीच अवघड नाही. कशी संख्या होत्या मित्रांनो? फक्त एक काम करायचं. कोणकोणते ग्रुप आलेत? लक्षचा ग्रुप आलेला आहे आणि डायरेक्ट शेवटचा शतक, दशक, एककचा ग्रुप आलेला आहे. एसटीओचा ग्रुप आलेला आहे. मग ज्या ग्रुपमध्ये जो ग्रुप आलेला आहे त्या ग्रुपमध्ये ते अंक तुम्हाला तिथे संख्या तुम्हाला लिहायची आहे. 32 लक्ष आलेत. लक्षच्या ग्रुपमध्ये 32 लिहिणार. 1000च्या ग्रुपमध्ये 1000चा ग्रुप आलेलाच नाही. तिथं 2 0 देऊन टाका. सोपं काम आहे खूप. ओके. आणि एक काम करायचं. लक्षच्या गटामधलं एक काम करायचं अजून हां. लक्षच्या गटामधली संख्या तुम्ही लिहिली 32. लक्षच्या गटामधली तुम्ही संख्या लिहिली 32. 32 लिहिले ना, की लगेच कॉमा देऊन टाकायचा. 32 लिहिले का लगेच कॉमा देऊन टाकायचा. आता 1000चा गट आहे पुढचं. हे गट तुम्हाला पाठ होणं गरजेचं आहे. हे गट पाठ करून टाका. इथे आहे शतक, दशक, एककचा ग्रुप, इथे 1000चा ग्रुप आहे, पुन्हा नंतर लक्षचा ग्रुप आहे. तर हे ग्रुप पाठ करून ठेवा तुम्हाला आणि सोपं आहे, खूप सोपं आहे. पुढे-पुढे आपण त्याची प्रॅक्टिस इतकं तुम्हाला म्हणजे करून घेणार आहे मी ते, की तुम्हाला ते पाठ होऊनच जाणार. पण तरी पण तुम्ही रिव्हिजन करत चला. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपण ही 32,698,698 ही संख्या आपण इथे लिहिलेली आहे. म्हणजेच 32,698,698 ही नंबर आपण इथे लिहिलेली. काही डाऊट आहे का? समजलंय का? मला एकदा सांगा चॅट बॉक्समध्ये. येस. आता क्लिअर झालंय सर्वांचं बऱ्यापैकी. मित्रांनो थोडंसं एक 2 उदाहरणं घेऊ आपण आणि मग थांबणार आहोत. चला. भुर्र उडून गेले आता. चला पुढचा आपण आता पुढची नंबर घेऊया आपण. चला नवीन संख्या घेतली आहे. तुम्हाला एक चॅलेंज आहे माझं. ही संख्या तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये लिहून दाखवायची आहे. तुमच्यासाठी मी इथे थोडंसं जे ग्रुप आहेत, नंबरमधले ज्या डिजिटचे ग्रुप आहेत, ते तुम्हाला मी इथे दिलेत. कॉमा पण देऊन ठेवतो अगोदरच तुम्हाला. तुम्ही लिहून ठेवा संख्या. चॅट बॉक्समध्ये मला लिहून दाखवायची तुम्ही. बघा मित्रांनो, खूप सोपं आहे. खूप एकदा तुम्हाला भारी खूप छान दिसतंय आणि मी समजावून पण सांगतोय परत-परत गोष्टी ह्या तुम्ही तर ह्या गोष्टी तुम्ही थोडं व्यवस्थित मन लावून तुम्ही शिकायचं मित्रांनो. ओके. चला ही संख्या तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये लिहून दाखवायची. मी चेक करतोय कोणाची बरोबर येते तर. हां, तुम्हाला थोडं हे द्यायचं राहिलं मित्रांनो इथे कॉमाज वगैरे द्यायचे राहिले. मी कॉमाज वगैरे देऊन ठेवलेत आता. आता तुम्ही लिहू शकता संख्या. मी ग्रुप या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये चेक करतोय.
हा मित्रांनो, उत्तर बरोबर आहे. बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. काही जणांचं उत्तर चुकले अजून सुद्धा. ओके, उत्तर कोणाचं बरोबर आहे मी सांगतो तुम्हाला. मित्रांनो, कॉमा द्या. कॉमा जर दिले तुम्ही तर उत्तर तुमचं नक्कीच बरोबर येणार आहे. उत्तर बरोबर आहे या ठिकाणी. हम्म शिव. ओके. हा, उत्तर बऱ्याच जणांचं बरोबर आलं मित्रांनो. उत्तर बरोबर आहे. संध्या थोरे, ईश्वरी शिंदे, शिवांजली शिंदे, जागृती शिंदे, जागृती गायकवाड, त्यानंतर रोहित मुसळे, उत्तर बरोबर आहे. ओमराजे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर वरद जाधव उत्तर बरोबर आहे. हा, श्रेया बेटा उत्तर बरोबर आहे. ऋत्विक बा थोडं ट्राय करायचं परत एकदा. ऋत्विक. प्रणव बैनाडे करेक्ट आन्सर. ईश्वरी शिंदे तर करेक्ट आहेच. हर्ष गाडेकर बाळा उत्तर काय असं व्हायला नाही पाहिजे. आराध्या बोडखे, यस उत्तर बरोबर आहे बेटा. तन्वी जमदाडे बाळा उत्तर चुकलंय तुझं. आपण समजून घेऊ मित्रांनो, काही काही काळजी करू नका. चला, शेवटची संख्या. आता शेवटची संख्या. आपला क्लास संपत आलेला आहे. संपत आलेला आहे क्लास. जास्त वेट करण्याची गरज नाही तुम्हाला. आता बघा, आता आपण समजून घेऊ. संख्या दिलेली इथे. आता इथे काय दिले बघा या ठिकाणी. 99 लक्ष दिलेत तुम्हाला. म्हणजे पहिला गट कोणता आला मित्रांनो. लक्षचा गट आलाय. लक्षचा. ओके. 99 लक्ष. अजून कोणता गट आलाय पुढे. संख्या वाचत जायची. संख्या वाचत असताना तुमच्या लक्षात येतं की कोणत्या गटामधली संख्या आलेली आहे. 99 ही संख्या कोणत्या गटामध्ये लिहिणार तुम्ही. लक्षच्या गटामध्ये लिहिणार. 99 परत 99 आलेत अजून बघा. 99 परत आलेत अजून. 99 कोणत्या गटामध्ये लिहिणार तुम्ही. हजारच्या गटामध्ये लिहिणार. ओके. परत 999 तुम्ही शेवटच्या गटामध्ये लिहिणार. राहिलेल्या गटामध्ये. आता बघा इथे 99 लक्ष. 99 कुठे लिहिणार तुम्ही या ठिकाणी. लक्षच्या गटामध्ये. या ठिकाणी लक्षचा गट आहे बघा इथे. या लक्षच्या गटामध्ये तुम्ही इथे किती लिहिणार मित्रांनो. 99 लिहिणार. ओके. इथे 99 लिहिणार तुम्ही या ठिकाणी. 99,000. हजारच्या गटामध्ये तुम्ही किती लिहिणार. 99 लिहिणार. ओके. हजारच्या गटामधली संख्या आहे. पुढचा गट शेवटचा गट. शेवटच्या गटामधली संख्या आहे का. 999 आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, नंबर वाचत असताना, संख्या वाचत असताना तुम्हाला काय करायचंय. लक्षात घ्यायचंय की कोणता गट आलेला आहे आणि त्या कोणत्या गटातली संख्या लिहायची आपल्याला. 99 लॅक. लॅकच्या गटामधली संख्या आलेली आहे. कुठली नंबर लॅकच्या ग्रुपमध्ये कुठली नंबर लिहायची तुम्हाला. 99 लिहायचे. लॅकच्या गटामध्ये किती लिहायचे तुम्हाला. 99 लिहायची. तिथे 99 लिहून घेऊया मग आपण. चला, इथे आपण किती लिहून घेऊया. 99 लिहून घेऊया. चला, 99 इथे येणार. 99 लक्ष इथे येणार. हे आहेत मित्रांनो 99 लक्ष. ओके. पुढे आता हजारच्या गटामधली संख्या आहे का. थाउजंडच्या गटामधली. होय, आलेली आहे. हजारच्या गटामधली संख्या आलेली आहे. कोणती ती. 99. ओके. 99,000 आलेत. मग थाउजंडच्या ग्रुपमध्ये तुम्ही किती लिहिणार इथे. 99 लिहिणार. ओके. हे जे 99 आहेत ना, हे 99 तुम्ही हे 99 कुठे लिहिणार. थाउजंडच्या ग्रुपमध्ये लिहिणार. पुढचा ग्रुप थाउजंडचाच आहे. मग थाउजंडच्या ग्रुपमध्ये लिहूया आपण. लिहिले आपण. ठीक आहे. पुढे लास्ट ग्रुप मधली संख्या आलेली आहे का. हो, आलेली आहे. कोणती आहे ती. 999. 999 ते आपण इथे लिहूया लास्टला. ओके. इतकं सोपं होती संख्या मित्रांनो. क्लिअर झालंय सर्वांना. ही संख्या सर्वात अगोदर घेतली होती आपण. क्लासच्या सर्वात सुरुवातीला पण घेतली होती. तुमच्याकडे लिहिलेली होती संख्या ही. तुमच्याकडे ही संख्या लिहिलेली होती. तुमच्या लक्षात नाही आलं. तुमच्याकडेच होतं सर्व. पण तुम्ही एक गोष्ट केली. प्रामाणिकपणे संख्या लिहिण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारची तुम्ही चिटिंग केली नाही. ओके. हे खूप छान वाटलं मला. असं ट्राय करत राहणं. स्वतः ट्राय करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. चला, कळालं तुम्हाला सर्वांना. ओके. या ठिकाणी थांबतोय आपण. 7 अंकी संख्या आपल्या संपलेल्या आहेत मित्रांनो. चला, आपण काय शिकलोय हे आपण आता एक्सप्लेन करूया. आजच्या क्लासमध्ये आणि कालच्या क्लासमध्ये 2 क्लासमध्ये मिळून आपण काय शिकलोय ह्यात आपण बघूया. बघा, आपण काय शिकलोय मित्रांनो 2 दिवसाच्या क्लासमध्ये. पहिली गोष्ट कोणती या ठिकाणी कोणती आहे ते बघू आपण. तर आपण ते शिकलो मित्रांनो. 7 अंकी संख्यांचं आपण वाचन कसं करायचं. 7 अंकी संख्या ज्या असतात त्यांचं वाचन कसं करायचं हे आपण शिकलेलो आहोत. तर आता बघा, 7 अंकी संख्येमध्ये कोणकोणती स्थानं असतात. आपण मी काय करू आता प्रत्येकाच्या ठिकाणी रिस्पॉन्स घेऊया. 1-2 मिनिटं. बाकी त्यानंतर आपला क्लास आपला हे होणार आहे. आपण थांबणार आहोत. मित्रांनो थोडं हँड रेज करत चला. ओके. माझ्यासोबत आहेत तन्वी,
मला तन्वी आवाज येतो बेटा? यस सर. हा. तन्वी मला सांगायचंय, ज्या संख्या 7 अंकी संख्या असतात म्हणजे 7 डिजिटच्या ज्या नंबर असतात त्याच्यामध्ये कोणकोणते स्थान असतात किंवा कोणकोणते प्लेसेस असतात ते मला सांगायचंय तू. राईट साइड कडून पहिलं प्लेस कोणतं असतं, पहिलं स्थान कोणतं असतं अंकाचं? पहिलं प्लेस समजा एखादी नंबर आपण घेतली या ठिकाणी तर त्या नंबर मध्ये पहिलं प्लेस कोणतं असतं, पहिलं स्थान कोणतं कोणतं असतं त्याला आपण काय म्हणतो? तुझ्या वहीमध्ये लिहून घेतलं असेल बघ तू. हे बघा काय करायचं माहितीये का तुम्हाला, तुम्हाला आहे ना एक असं एक गोष्ट करायची महत्वाची की ती म्हणजे अशी आहे, तुम्हाला तुमच्या वहीमध्ये तुम्ही जे लिहून घेतलंय ना ते तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस करायची आहे. त्याची काय करायचं तुम्हाला? प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस तुम्ही दिवसभरात जर प्रॅक्टिस केली किंवा क्लासच्या अगोदर किंवा क्लास संपल्यानंतर किंवा दिवसभरात कधी, आता बघा इथे आपण ही 7 अंकी संख्या घेतलेली, आपण 7 अंकी संख्या घेतलेली, तर या संख्येचं वाचन आपल्याला करायचं. त्याच्यामधले अंक म्हणजे त्याच्यामधले स्थान कोणकोणते असतात? उजवीकडून जो पहिला अंक आहे याचं स्थान कोणतं आहे, याचं प्लेस कोणतं आहे तन्वी? सर नाही सांगता येणार. अरे बाळा असं कसं, आपण आतापर्यंत एवढ्या संख्या घेतल्या, आपण प्रत्येक संख्येमध्ये तुम्हाला सांगत आलो मी. ओके बरं बाळा, तू मराठी मीडियमला आहेस का इंग्लिश मीडियमला? इंग्लिश. ओके मग हा जो 5 तुला दिसतोय ना, 5चा प्लेस कोणता ह्या? 5 कोणत्या प्लेसला आहे? आपण राईट साइड कडून फर्स्ट प्लेस कोणाचं असतं? फर्स्ट प्लेसला जो डिजिट असतो त्याचं प्लेस कोणतं असतं? वन्स. याचं प्लेस कोणतं आहे? वन्स. याचं टेन्स. यस गुड, टेन्स. पुढं पुढचं 7 कोणत्या प्लेसला आहे बेटा? 7 कोणत्या प्लेसला आहे? 7 त्याच्यात 100 प्लेसला आहे. 100 प्लेसला आहे, 100 प्लेसला. ओके. 100च्या नंतर 1000, 1000च्या नंतर 10,000, त्याच्यानंतर लॅक आणि 10 लॅक. अशा पद्धती बेटा तू काय करायचंय, मी तुम्हाला लिहून दिलेलं, लिहून घ्या म्हटलं होतं, तर ते काय करायचंय, त्याची प्रॅक्टिस करायची. ते लिहून घ्यायचंय, परत परत लिहून बघायचंय, लक्षात ठेवायचंय, रिव्हिजन करायचंय, वेगवेगळे नंबर लिहायच्यात, वेगवेगळ्या संख्या लिहायच्या 7 अंकी, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अंकाचं स्थान लिहायचंय, कोणता अंक कोणत्या स्थानावरती आहे ते तुम्हाला लिहित राहायचं. ओके. अशी प्रॅक्टिस करायची तुम्हाला. तर असं ह्या 7 अंकी संख्या आहेत त्यांचं आपण या ठिकाणी वाचन करायला शिकलो मित्रांनो. रीडिंग अँड रायटिंग 7 डिजिट नंबर आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण काय शिकलो अजून बघूया. आपण 7 अंकी संख्यांचं अंकात लेखन कसं करायचं आताच बघितलं आपण. तुम्हाला अक्षरात संख्या दिल्या होत्या, शेवटची संख्या बघितली आपण, 99,99,999, 99,000, 99 लॅक, 99,000, 99, 999 ही नंबर आपण शेवटची बघितली होती. तिचं आपण कसं केलं होतं, आपण अंकात लेखन केलं, इन फिगर आपण त्याचं रायटिंग केलं, हे आपण शिकलेलो आहोत. ओके. तर ह्या गोष्टी आपण सर्व ह्या 2 दिवसाच्या क्लासमध्ये शिकलोय आपण. पुढे आपल्याला आता 8 अंकी आणि 9 अंकी संख्या पुढे शिकायच्या आहेत, त्या आपण पुढच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत, उद्याच्या आणि परवाच्या. तर दररोजचा क्लास दररोज जॉईन करा. जो क्लास तुमचा मिस झालेला आहे किंवा जो क्लास तुम्ही अटेंड केलेला नाहीये तो क्लास काय करायचा तुम्हाला, तुमच्या ऍपमध्ये आपलं जे विद्या ई क्लास अकॅडमीचं जे ऍप आहे ना, त्या ऍपमध्ये तुम्हाला त्या गोष्टी आहेत, तिथे प्रत्येक क्लास रेकॉर्डिंग, त्या क्लासची रेकॉर्डिंग आहे प्रत्येक क्लासची, जेवढे झाले तेवढ्या क्लासची, तर ते तुम्ही बघत राहा. ते बघत राहणं खूप महत्वाचं आहे. ओके चला या ठिकाणी आपण आता थांबतोय. उद्याचा क्लास संध्याकाळी 7 वाजता होईल. तो क्लास सर्वांनी जॉईन करायचा आहे. तुमचे काही डाऊट असतील, तुम्हाला काही आणखी थोडंसं कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या सोबत आहे, तुमचा मित्र. ओके मी कमेंट बॉक्स चेक करतो, चॅट बॉक्स चेक करतो, काही डाऊट आहेत का कोणाचे आपण बघूया. ओके सांगा मित्रांनो, डाऊट आहेत का काही कोणाचे? ओके डाऊट असतील तर विचारू शकता बिंदास तुम्ही. ओके चला आपण प्रार्थना घेणार आहोत आता. मित्रांनो खूप छान अशी वेगवेगळ्या प्रार्थना आपण घेत असतो क्लासच्या शेवटी. त्यामुळे पूर्ण प्रार्थना होईपर्यंत तुम्ही ती प्रार्थना संपेपर्यंत क्लास बंद करायचा नाही. ती प्रार्थना ऐकत राहा, म्हणत राहा, बघत राहा, आणि एकदम शांत होऊन परत अभ्यास करा, किंवा मग जेवण झाल्यानंतर झोप झोप घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर. तर प्रार्थना होणार आहे पुढे आपली, ती तुम्ही शेवटपर्यंत ऐकायची आणि मग नंतर आपण क्लास बंद होईल ऑटोमॅटिक. ओके. चला गुड नाईट सर्वांना.